पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून 2 मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत। शिवम नगर फेज 1 1.5 गुंठ्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध। संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड, प्रशस्त 30 फूट रुंदीचे रस्ते, स्ट्रीट लाईटची सोय, प्लांटेशन, बाकडे, प्लॉट डिमार्केशन। चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट। संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर। मोबाईल नंबर 9763 037 8788 1517 39 84 91 99. मुंबई विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या होत्या। निवडणुकीपूर्वी राज्यात नाराजी नाट्य पाहायला मिळालं। विधानसभा निवडणुकीच्या काळात तिकीट मिळू न शकले नाही, त्यामुळे काही नेते नाराज झाले होते। या नेत्यांनी दुसऱ्या पक्षाची वाट धरली होती। मात्र विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपची साथ सोडलेल्या नेत्यांना आता पुन्हा परतीचे वेध लागलेत। भाजपला सोडचिठ्ठी दिलेले नेते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कामध्ये असल्याची माहिती समोर आली आहे। विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपची साथ सोडलेले नेते आता भाजप नेतृत्वाच्या संपर्कात आहेत। हे नेते पुन्हा भाजपमध्ये येण्यासाठी प्रयत्न करत आहेत। नुकताच कोकणातील एका नेत्यानं भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेलेले संजय काका पाटील हे देखील भाजपमध्ये येण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक जण पुन्हा भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत। विधानसभा निवडणूक तिकीट मिळणार नाही असं दिसत असताना भाजपच्या अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या पक्षात प्रवेश केला होता। भाजपची साथ सोडत काही नेते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत, काही अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले होते। आता ते पुन्हा भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत। समरजित घाडगे, हर्षवर्धन पाटील, बाळ माने, राजन तेली यांच्यासारख्या काही महत्त्वाच्या नेत्यांनी भाजपची साथ सोडली होती। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।